मी रंजना प्रत्यक्ष भेटते आहे. नमस्कार. खमंग पण तिखट कमी असलेली रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची आहे. भाकरीसोबत अतिउत्तम. छान ताजे-ताजे टोमॅटो घेतले आहेत. ते पण हिरवेगार. स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत, पुसून घेतलेत. आता छान पुसलेले टोमॅटो आपण बघूया काय करणार आहोत ते. मस्त मी पॅन घेतलेला आहे नॉनस्टिक आणि त्याच्यामध्ये मी ते अर्धे-अर्धे कट करून ठेवलेत. त्यात मी लसूण आणि मिरचीसुद्धा घातलं आहे. मिरची कट करून घाला नाहीतर ती फुटते. असे 2 काप करून छान कुक करायला ठेवलेत पॅनमध्ये. त्यावर एक मोठी पळी तेल घातलं आणि मीठ घातलं आहे, जेणेकरून ते छान कुक होतील. आणि मस्तपैकी सिमवर कुक करायला ठेवलेत. आता वाट बघूया आपण कुक होईपर्यंत. बघू शकता खूपच सुंदर झाले आहेत बघा. आता स्मॅचरने आपण त्याला मस्तपैकी स्मॅच करून घ्यायचं आहे. गरम असतानाच करूया. स्मॅच झालं की आपण एक फोडणी करणार आहोत. मस्त जिरं, मोहरी, हिंग आणि जाड दाणे कूट केलेले, कढीपत्ता आणि ह्यातच आपण कोथिंबीर पण घालणार आहोत, म्हणजे ती खमंग होते. ही फोडणी आपण आता भरतामध्ये घालणार आहोत, जे स्मॅच केलेलं आहे टोमॅटो. असं भरीत तुम्ही भाकरीसोबत खाऊन बघा. नक्की अर्धी भाकरी तुम्ही जास्ती खाणार आहात. कुठलेही मसाले नाहीत. परत अशीच रेसिपी घेऊन येते. तोपर्यंत आपण वाट